Today we are going to learn 1.5 The Necklace, Standard 9, Subject English. So let's start the first part of the lesson. Matilda was a pretty and charming girl, born as if by an error of fate into a family of clerks. मॅटिल्डा ही सुंदर आणि आकर्षक अशी मुलगी होती, जिचा जन्म नशिबाच्या चुकीने किंवा एररने एका क्लर्कच्या परिवारामध्ये म्हणजे एका कारकुनाच्या परिवारामध्ये झाला. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ड ऑर टू बी वेडेड टू अन ॲरिस्टोक्रॅट. वाय? बिकॉज शी वॉज व्हेरी पुअर, बिकॉज शी बिलॉंग्स टू द कॉमन फॅमिली. शी डिड नॉट हॅव द मीन्स टू बिकम नोन, अंडरस्टूड अँड लव्ड टू बी अँड वेडेड बाय अन ॲरिस्टोक्रॅट. म्हणजेच ती एखाद्या श्रीमंत व्यक्तीशी लग्न करू शकणार नव्हती. एखादा श्रीमंत व्यक्ती तिला ओळखत नव्हता, तिला समजून घेत नव्हता, प्रेम करत नव्हता, आणि म्हणूनच तिचं जे लग्न आहे ते एका ॲरिस्टोक्रॅटसोबत म्हणजे श्रीमंत व्यक्तीसोबत होणं शक्य नव्हतं. अँड सो शी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन शी मॅरिड टू अ कॉमन मॅन, अ मायनर ऑफिशियल. मायनर मीन्स कनिष्ठ, ऑफिशियल मीन्स ऑफिसर ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, जो शिक्षण मंत्रालयात कामाला होता. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. ती सामान्य साधारण कपडे घालायची. वाय? बिकॉज शी कुड नॉट अफोर्ड रिच क्लोथ्स. And because of that reason she suffered endlessly, feeling she was entitled to all the luxuries of life. She thought so that she deserves all the luxuries, सगळे ऐशोआराम, सगळ्या सुखसुविधा तिला असं वाटायचं की ती त्या मिळवण्याच्या लायकीची आहे. बट बिकॉज ऑफ हर कॉमन स्टेटस शी कुड नॉट गेट दोज, अँड देअरफोर शी फेल्ट व्हेरी मिझरेबल अँड अनहॅपी. She suffered because of her shabby, poorly furnished house. All these things that another woman of her class would not even notice tormented her and made her resentful. Her house was very old. It was shabby. It was poorly furnished. It did not have proper and rich kind of a furniture, and because of that reason, she felt very bad. All these things that another woman of her class would not even have noticed. तिच्यासारख्या इतर वर्गात तिच्यासारख्या दुसऱ्या स्त्रीला किंवा दुसऱ्या मुलीला जी तिच्याच दर्जाची आहे, तिच्याच समाजातली आहे, तिला हे सगळं काही वाईट वाटलं नसतं, तिला या गोष्टीनं दुःख झालं नसतं, तिने त्या गोष्टीकडे लक्षही दिलं नसतं. बट मॅटिल्डा वॉज बिट ॲम्बिशियस. मॅटिल्डा थोडीशी महत्त्वाकांक्षी होती. तिला वाटायचं की आपण श्रीमंत झालं पाहिजे, आणि म्हणूनच या गोष्टी तिला टॉर्मेंट करायच्या, त्रास द्यायच्या. ठीक आहे. आणि बिकॉज ऑफ दॅट रिझन शी फेल्ट रिसेंटफुल. ती थोडी चिडचिड करायची. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms. तिने स्वप्न बघितलं होतं एका भव्य मोठ्या अशा घराचं, पॅलेससारख्या, महालासारख्या. पॅलेटियल मॅन्शन मीन्स एखाद्या महालासारखं मोठं घर. वास्ट रूम, जिथे मोठे मोठे कमरे असतील. इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स मीन्स रूम्स विच आर फॉर गेस्ट्स, विच आर परफ्यूम्ड फॉर आफ्टरनून चॅट्स विथ द क्लोज फ्रेंड, जे सुगंधाने भरलेले असतात, जिथे तिचे मित्रमैत्रिणी तिच्यासोबत गप्पा करतील, चर्चा करतील. सो शी जस्ट ड्रीम्ड ऑफ ऑल दीज थिंग्स, बट अनफॉर्च्युनेटली शी कुड नॉट गेट दॅट. येट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग. तिच्याकडे काहीच नव्हतं. तिच्याकडे महाग कपडे नव्हते, तिच्याकडे ज्वेलरी नव्हती. शी डिड नॉट हॅव एनिथिंग, अँड दीज वर द ओनली थिंग शी लव्ड. आणि याच गोष्टी तिला आवडायच्या. She wanted so much to charm, to be envied, to be sought after. She always wanted to charm, to attract, to invite, so that other people feel jealous about her. लोक तिचा हेवा करतील. To be sought after, लोक ऑब्वियसली तिला सीक करण्याचा, प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील, तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतील, तिला फॉलो करण्याचा प्रयत्न करतील. ओके. सो ऑल दीज थिंग्स वर ॲक्च्युली शी ड्रीम्ड ऑफ, की लोक तिला, शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर लोक तिच्याकडे ऑब्व्हियसली काय करतील, तिला फॉलो करतील. ठीक आहे. तिला असं वाटायचं की जर आपण आपल्याकडे जर चांगले कपडे असते, ज्वेलरी असते, आपल्याकडे या सगळ्या गोष्टी असत्या, तर ऑब्व्हियसली काय झालं असतं, लोक म्हणजे अनविलिंगली आपल्याकडे काय झाले असते, आकर्षित झाले असते. ठीक आहे. ती आकर्षणाचा एक केंद्रबिंदू बनली असती, तिचा हेवा लोकांना वाटला असता. बट शी डिड नॉट गेट ऑल दीज थिंग्स. Because of that reason she felt very unhappy. She had a rich friend, a former schoolmate at the convent. तिची एक मैत्रीण होती तिच्या कॉन्व्हेंटमध्ये सोबत शिकणारी, तिची फॉर्मर स्कूलमेट, पूर्वीची
शालेय मैत्रीण होती तिची, whom she avoided visiting. But she avoided visiting her friend because afterwards she would weep with regret, despair and misery. Because whenever she visits her rich friend, she would weep, ती रडायची. She felt regret, despair and misery. तिला पश्चाताप व्हायचा, दुःख व्हायचं, निराशा व्हायची. And because of that reason she avoided her rich friend. One evening her husband came home with an air of triumph. एक दिवशी तिचे जे हस्बंड होते ते खूप आनंदाने, जणू काही ते काहीतरी जिंकले आहेत. इन अन एअर ऑफ ट्रायम्फ मीन्स जिंकणे किंवा जिंकण्याचा आनंद साजरा करणे. सो ही वॉज व्हेरी हॅपी अँड ही हेल्ड अ लार्ज एनवलप इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक मोठासा एनवलप होता. लुक, ही सेड, लेट्स, हिअर इज समथिंग फॉर यू. सो ही सेड, लुक, आय हॅव समथिंग फॉर यू. शी टोर ओपन द पेपर अँड ड्रू आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड वर्ड्स. तिने तो जो एनवलप होता तो फाडला आणि त्याच्यातलं कार्ड काढलं ज्यावर खालील शब्द लिहिले होते. व्हॉट वॉज दॅट? द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मादाम जॉर्जेस रॉम्पिन्यू रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड Madam, Miss Madam, Lauzell's company at the ministry on the evening of Monday, January 18. So it was the invitation card from the Minister of Education to Mr. and Mrs. Lauzell, Miss Matilda and her husband. So it was the invitation for the party which is going to happen on the evening of Monday, January 18. So it was invitation card. Instead of being delighted, he thought, Miss Matilda's husband thought that she would certainly feel delighted, but instead of being delighted means happy, as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully. तिने चिडून तो जो इन्व्हिटेशन कार्ड होता टेबलवर फेकून दिला and muttered, ती पुटपुटली, what do you want me to do with that? मी याचं काय करू? And what do you expect me to wear if I go? आणि तिथे जर जायचं असेल तर मी कपडे कोणते घालू? He hadn't thought of that, he stammered. तो थोडा अडखळला, त्याने याचा विचारच केला नव्हता. Why? The dress you go to the theater in, it seems very nice to me. So he told her that your dress which you generally use for theater going, so you can use that same dress which you generally go to the theater, okay, which you generally have for theater. It seems very nice to me. It is very good for me. He stopped, he stunned with distress and to see his wife crying. So when he saw that his wife was crying, he stopped. He stunned, स्तब्ध झाला. Distress, unhappy. He felt bit unhappy. He stuttered. What is stuttered? Stuttered means stammer. So he stammered म्हणजे अडखळला बोलताना. What is the matter? Let's see, Matilda. How much would a suitable dress cost? त्याला कळलं की ऑब्व्हियसली हिला आता ड्रेस वगैरे काहीतरी पाहिजे and because of that reason she is feeling unhappy and therefore she is crying. So he said to her that let's see, what's the matter? Let's see, Matilda, how much would a suitable dress cost? तुला या ड्रेसला किती पैसे लागतील? She thought for a moment, computing the cost and also wondering what amount she could ask for without an immediate refusal. तिने थोडा वेळ विचार केला. She started computing, counting the cost. अँड शी वॉज वॉन्डरिंग व्हॉट अमाऊंट. आणि तिने मनात विचार केला की असं कोणतं अमाऊंट सांगायचं की जे ऐकल्यानंतर तिचा पती एकदमच अमाऊंटला रिफ्यूज नाही करणार. म्हणजे असं अमाऊंट सांगायचं जे त्यांना परवडण्यासारखं आहे. सो ॲट लास्ट शी आन्सर्ड हेजिटंटली. शेवटी तिने संकोचाने सांगूनच दिलं, आय डोंट नो एक्झॅक्टली, मला एक्झॅक्ट तर माहीत नाही, बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. तिने म्हटलं एक्झॅक्ट तर माहीत नाही पण जवळपास 400 फ्रँक्स नक्की लागतील. फ्रँक्स, इट्स अ करन्सी ऑफ फ्रान्स. ही टर्न अ लिटिल पेल. मॅटिल्डाचा जो हस्बंड होता, ही टर्न अ लिटिल पेल. पेल म्हणजे त्याचा चेहरा थोडा उतरून गेला. द रिझन इज ऑबियस, बिकॉज ही हॅड बीन सेविंग द एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर द हंटिंग समर. त्याने तेवढीच रक्कम 400 फ्रँकची सेव्ह केली होती, वाचवून ठेवली होती, कारण की त्याला हंटिंगसाठी एक गन घ्यायची होती जी तो उन्हाळ्यामध्ये आपल्या मित्रांसोबत जिथे जाणार होता, जवळच इन द कंट्री नियर नांतेरे. नांतेरे जवळ कंट्री आहे तिथे त्याला जायचं होतं विथ अ फ्यू फ्रेंड्स. काही मित्रांसोबत शिकारीला जायचं होतं. अँड बिकॉज ऑफ दॅट रिझन ही सेव्ड द एक्झॅक्ट अमाऊंट मीन्स 400 फ्रँक्स टू बाय अ गन फॉर हंटिंग इन द समर. हावेवर ही सेड व्हेरी वेल. पण तरीसुद्धा त्याने म्हटलं ठीक आहे, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. त्याने म्हटलं की ठीक आहे, मी तुला 100 फ्रँक्स देतो पण सगळ्यात सुंदर आणि चांगला ड्रेस घेण्याचा प्रयत्न कर.
द डे ऑफ द पार्टी ड्रू नियर. पार्टीचा दिवस आला. अँड मदाम लाउसेल, मदाम फ्रान्समध्ये ॲक्च्युली मदाम हा शब्द वापरला जातो. सो मदाम लाउझेल, मदाम म्हणजेच मॅडम, मॅडम लाउझेल सीम्ड सॅड, रेस्टलेस, अँक्शियस दो हर ड्रेस वॉज रेडी. पण तरीसुद्धा जी मॅटिल्डा होती ती थोडी दुःखी होती, रेस्टलेस अस्वस्थ होती, अँक्शियस वरीड चिंतित होती. दो हर ड्रेस वॉज रेडी, तिचा ड्रेस तयार होता, बट स्टील शी वॉज नॉट हॅपी. So one evening, her husband said to her, "What's the matter? You have been acting strange these last 3 days." त्याने म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तुला, तू मी बघतोय 2-3 दिवसापासून तू थोडीशी काय आहे विचित्र वागत आहे. सो ही सेड सो दॅट यू आर ॲक्टिंग स्ट्रेंज these last 3 days. She replied, I am upset that I have no jewels, not a single stone to wear. तिने म्हटलं I am upset, I am unhappy. Why? Because I do not have any jewel, not a single stone, not a single jewelry to wear. I would rather not go to the party. त्यापेक्षा तर मी पार्टीलाच जात नाही. यू कुड विअर फ्लावर्स, ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर्स. त्याने म्हटलं की तू फ्लावर्स वगैरे घालू शकते, कारण की आजकाल फॅशनही आहे फ्लावर्सची वगैरे घालायची. शी वॉज नॉट कन्व्हिन्स. पण तिचं काही खात्री पटली नाही, ती काही कन्व्हिन्स झाली नाही, तिचं मन काही वळवलं गेलं नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. दुसऱ्या दिवशी ती आपल्या मैत्रिणीकडे गेली, तिची जी श्रीमंत मैत्रीण होती तिच्याकडे. अँड शी टोल्ड ऑल हर प्रॉब्लेम्स to her. And what is the name of that friend? She was Madame Forestier. So Madame Forestier went to her mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madame Lausel. तिची मैत्रीण जिचं नाव मदाम फॉरेस्टियर होतं, ते आपल्या काच असणाऱ्या एका वॉर्ड्रोब जवळ गेली. वॉर्ड्रोब, अ प्लेस और अ कबर्ड वेअर और क्लोथ्स अँड बिलॉंगिंग्स यू कॅन कीप. So she went to her wardrobe and mirrored wardrobe and took out a large box, brought it back and opened it and said, Madame Lausel, choose my dear. तिने आपल्या मैत्रिणीला म्हटलं की तुला जे पाहिजे तू याच्यातली ज्वेलरी घेऊन टाक. फर्स्ट मॅटिल्डा सॉ सम ब्रेसलेट्स. पहिले मॅटिल्डाने काही ब्रेसलेट्स बघितले. देन अ पर्ल नेकलेस. नंतर तिला एक मोत्यांचा हार तिने बघितला. शी ट्राईड द ज्वेलरी. तिने ती ज्वेलरी घालून बघितली, मिररमध्ये बघितली घातल्यावर. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स. आणि ती विचारत होती, तुझ्याकडे दुसरं काही नाही का आणखी. वाय येस, बट आय डू नॉट नो व्हॉट यू लाईक. पण तिने म्हटलं की हो माझ्याकडे आहे, पण तुला एक्झॅक्टली काय पाहिजे आय डोंट नो. सो सडनली शी डिस्कवर्ड अ ब्लॅक सॅटिन बॉक्स, अ superb diamond necklace, and her heart began to beat with the uncontrolled desire. तेवढ्यातच तिला एक असा सडनली तिला एक ब्लॅक सॅटिन बॉक्स दिसला, अ सुपर्ब डायमंड नेकलेस, आणि त्यात एक खूप सुंदर असा डायमंडचा नेकलेस होता. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोलेबल डिझायर. तिचं हार्ट बीट व्हायला लागलं. ओके. अँड अनकंट्रोल डिझायर मीन्स शी वॉज व्हेरी हॅपी, शी वॉज व्हेरी ambitious, she was very excited to take that necklace. So uncontrolled desire, her heart began to throb. That means she got very excited when she saw the diamond necklace because it was very beautiful and she liked it very much. Her hands trembled as she took it. It was looking very expensive. So when she took it, जेव्हा तिने तो आपल्या हातात घेतला, her hands started trembling थरथरणे. Trembled means shiver. शी फास्टन इट अराउंड हर नेक. तो तिने आपल्या गळ्यात घातला. अँड स्टूड लॉस्ट इन अ एक्स्टसी. एक्स्ट्रीम हॅपीनेस. तिने जेव्हा तो आपल्या गळ्यात घातला आणि जेव्हा तिने तो बघितला मिररमध्ये, सो शी फेल्ट व्हेरी हॅपी अँड शी कम्प्लिटली लॉस्ट हर कंट्रोल. शी वॉज सो एक्सायटेड. ओके. शी स्टार्टेड ड्रीमिंग अँड शी जस्ट फेल्ट दॅट शी वॉज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. देन शी आस्क्ड अनेक्शियसली. आणि नंतर तिने थोडं चिंतित होत विचारलं, हेजिटिंगली. वाय? बिकॉज शी थॉट की हा इतका महाग दिसतो, तिची मैत्रीण तिला देणार की नाही देणार. बिकॉज ऑफ दॅट रिझन शी आस्क्ड अनेक्शियसली, हेजिटेटिंग, वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस. काय तू मला हाच देशील का? हाच पाहिजे मला फक्त नेकलेस. वाय येस, ऑफकोर्स. तिने म्हटलं का बरं नाही, बिलकुल. She threw her arms around her friend's neck rapturously. She was very happy, Matilda, and because of that reason, she embraced her friend. तिने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली and then fled with her treasure. And with that diamond necklace, she went away from that place quickly. The day of the party arrived. पार्टीचा दिवस आला. Madame Lausel was a success. She was looking very beautiful with that dress and the diamond necklace. She was prettier than all the other women, elegant, gracious, smiling, and full of joy. She was looking very beautiful. There was no woman
who was looking prettier than her. She was looking elegant, attractive. She was looking gracious. Gracious means showing the comfort and easy way of life. So she was looking very beautiful. She was smiling and she was full of joy. She danced wildly. She danced very much with passion. ती खूप मनसोक्त नाचली. फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रॅम्प ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. आपल्या सुंदरता आणि यशाच्या जिंकण्यामध्ये किंवा विजयामध्ये ती सगळं काही विसरली. And she started floating in the clouds of happiness. She was extremely happy because finally she had what she actually wanted. तिला जे पाहिजे होतं ते तिला मिळालं होतं आणि श्रीमंतासारखं जगायला तिला तो जो वेळ मिळाला होता. बिकॉज ऑफ दॅट रिझन शी वॉज फीलिंग व्हेरी हॅपी. मॅटिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock. मॅटिल्डा आणि तिचा हजबंड सकाळी जवळपास 4 वाजता पार्टीतून बाहेर आले. वेन दे वर फायनली इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ कॅब. जेव्हा ते शेवटी बाहेर आले त्यांना कॅब मिळत नव्हती, घोडागाडी मिळत नव्हती. दे वॉक डाऊन टुवर्ड्स द सीन. सीन इट्स अ पार्ट ऑफ सिटी. शहराचा एक भाग आहे सीन, नाव आहे तो. सो दे रिच सीन टिल दे फाउंड वन. आणि सीनला गेल्यानंतर त्यांना एक कॅब मिळाली. दे वर ड्रॉप्ड ऑफ देअर डोअर टू द रू दे मार्टर्स. त्यांना त्यांच्या घराजवळ सोडण्यात आलं घोडागाडीद्वारे. त्यांचं घर होतं रू दे मार्टर्सला. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. आणि दुःखाने म्हणू शकतो आपण, तिला थोडं दुःख झालं की बा इतका चांगला वेळ तिने घालवला तो आता संपलेला आहे. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ऑफ हर सेल्फ विन ऑल हर ग्लोरी. आरशासमोर ती शेवटी एकदा पुन्हा उभी राहिली स्वतःला बघण्यासाठी. शी जस्ट वॉन्टेड टू लुक हर ब्युटिफुल लुक वन्स अगेन इन द मिरर. बट सडनली शी अटर्ड अ क्राय. अचानक ती ओरडली, किंचाळली. शी नो लॉंगर हॅड दॅट नेकलेस अराउंड हर नेक. तिच्या गळ्यामध्ये तो नेकलेस आता होता नाही जो तिने घातलेला होता. मीन्स इट वॉज नॉट विथ हर. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड हर हजबंड. तिच्या पतीने विचारलं काय झालं. शी टर्न टुवर्ड्स हिम पॅनिक स्ट्रिकन. आय हॅव. ती भीतीने ओरडली, भीतीने ती किंचाळली आणि तिने म्हटलं आय हॅव नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस. मॅडम फॉरेस्टियर्सने दिलेला नेकलेस माझ्याकडे नाही आहे. सो ही स्टूड अप. ही वॉज ऑल्सो व्हेरी शॉक्ड. सो ही स्टूड अप अँड डिस्ट्रॉटेड व्हेरी वरीड. ही डिस्ट्रॉट. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. हे कसं झालं, काय झालं, हे अशक्य आहे. सो ऑल these two got completely shocked. So that is our first part. In next video we will discuss and we will learn the second part of the same lesson. Until, thank you.